नमस्कार मित्रांनो, आपण एक ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया. चला, दिल्लीतून आली मोठी बातमी. पेन्शन, मेडिकल व जीपीएफ संदर्भात मोठे अपडेट. दिनांक 21 ऑगस्ट 2024. या संदर्भामध्ये मित्रांनो बातमीचे टायटल आहे पेन्शन, मेडिकल आणि जीपीएफ बाबत आनंदाचे मोठे अपडेट. दिल्लीतून आली मोठी बातमी, जाणून घ्या सविस्तर माहिती. तर चला स्पष्टीकरण पाहूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट. दिल्लीतून आली मोठी बातमी आपल्या समोर. मेडिकल, पेन्शन व जीपीएफ बाबत आनंदाचे मोठे अपडेट. चला तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण जाणून घेण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. EPS 95 योजनेअंतर्गत अधिक पेन्शन किमान 7,500 रुपयावरून आणि त्याचबरोबर महागाई भत्ता आणि मेडिकल संदर्भात आणि जीपीएफ ट्रस्ट कर्मचाऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी. दिल्लीतून मोठी. या संदर्भातील संपूर्ण स्पष्टीकरण जाणून घेऊया पुढील प्रमाणे. मित्रांनो नमस्कार. EPFOच्या सदस्यांनी एक खास बातमी समोर आली आहे. पेन्शनधारकांसाठी किमान निवृत्ती वेतन पेन्शन 1,000 रुपयावरून 7,500 रुपयापर्यंत वाढवण्याच्या वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या राष्ट्रीय आंदोलन समितीने दिल्लीत तळ ठोकून बसले आहेत. राष्ट्रीय महासचिव NSC राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी EPFOच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ठरवलेली कार्यक्रमाबाबतची चर्चा झाली व अतिरिक्त केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त चंद्र मौळे यांनी अतिरिक्त केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त अपराजिता जगी यांच्यासह NSC शिष्टमंडळाने EPFOच्या दिल्ली मुख्यालयात बैठक आणि चर्चा संपन्न झाली आणि त्यातून पुढील प्रमाणे माहिती आली. NSCच्या केंद्रीय पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी स्वतंत्र आणि नंतर एकत्रित बैठक करून चर्चा केली आहे आणि दिनांक 30 जुलै 2024 रोजी कामगार मंत्री आणि EPS वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनावर NSC शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा केली. किमान वेतन 7,500 रुपयावरून त्याचबरोबर महागाई भत्ता व जास्त पेन्शनचे फायदे व कोणताही भेदभाव न करता वैद्यकीय सुविधा यावर जोरदार आवाज उठवला गेला. EPF अधिकाऱ्यांनी विशेषतः उच्च निवृत्ती वेतन लाभासाठी करमुक्त असावा जेणेकरून प्रलंबित असलेले सर्व अर्ज यामुळे पेन्शन धारकाच्या संदर्भात जमा केलेल्या व्याजाच्या वाढती रक्कम आणि पेन्शन धारकाने जमा केलेला परतावा अशा विविध कारणामुळे नियोक्त्याने उघडे पडले आहे. उद्या संपलेल्या विविध कारणामुळे सांगून प्रलंबित माहिती ठेवली आहेत आणि पेन्शन धारकांना थकबाकी किती रक्कम मिळणार आहे ती कधी मिळणार आहे यावर चर्चा झाली नाही. यासाठी प्रकरणे निकाली काढण्यासाठी शासनाने कालबद्ध कार्यक्रम आयोजित करावा. त्याचबरोबर निवृत्तीच्या बाबतीतही सुद्धा प्रलंबित निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून काही सूचनाही केल्या. ज्या नियोक्त्याकडून अद्यापही अर्ज प्राप्त झाले आहेत ते प्रलंबित आहेत अशा प्रकरणे आणि नियोक्त्याचे अर्ज प्रलंबित असल्यामुळे असे अनेक प्रकरणे आणि नियुक्तीच्या EPFO कार्यालयात 15 दिवसाची मुदत वाढवली आहे आणि EPFOने मुख्यालयाने या विषयावर नियोक्त्याने स्पष्ट केले कठोर तत्वे दिली आहेत. तुम्ही विश्वासार्ह एजन्सी म्हणून मदत करता का? नियोक्त्याने EPFOच्या अधिकाऱ्यांनी आपसात समन्वय साधावा जेणेकरून पेन्शन धारकांना न्याय मिळेल आणि विशेष असल्यास विशिष्ट कामासाठी विशिष्ट विश्वसनीय एजन्सीची मदत घेता येईल याचाही विचार व्हायला हवा. पेन्शन धारकांना थकबाकी देताना व्याजही देण्यात यावे. निवृत्ती वेतनाकडून निर्धारित मुदतीत व्याज वसूल करू नये. असे व्याज वसूल केले पेन्शन धारकास थकबाकी देताना व्याजही द्यावा. या विषयावर पुस्तक समायोजनाची संघटनेकडून अद्याप माहिती कायम आहे. EPFO कडून हे उत्तर देण्यात आले नाही. वरील मुद्द्यावरील चर्चेनंतर अतिरिक्त केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त चंद्र
मौली चक्रवर्ती यांनी दिनांक 31 जुलै 2024च्या बैठकीत सर्व संदर्भित माहिती सांगितली. न्याकने उपस्थित केलेले सर्व मुद्दे भविष्य निर्वाह निधी आयुक्तांपर्यंत पोहोचवले जाईल, ज्यावर कार्यवाही होईल. किमान वेतन व वैद्यकीय सुविधा वाढवण्याच्या प्रस्तावात सकारात्मक पत्रव्यवहार सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. ट्रस्टबाबत विश्वासदातांना लवकरच सोडवण्यात येईल. या संबंधित सर्व प्रकरणे त्वरित हाताळण्यात येईल. संघटना अधिकारी यांच्यामध्ये समन्वय साधला गेला. मुख्यालयाकडून दिलेल्या निकाली काढून लवकरच आदेश जारी करण्यात येईल, असे EPO कार्यालयाने सांगितले. कमी पेन्शन, वाढत्या मृत्यू संदर्भात बैठकीच्या शेवटी राष्ट्रीय सरचिटणीस पेन्शनधारकांमध्ये पसरलेल्या संतापाची माहिती देऊन निवृत्ती वेतनाची कमी रक्कम आणि वैद्यकीय सुविधेचा अभाव यामुळे पेन्शनधारकांचे वाढते मृत्यूचे प्रमाण पाहता विनाविलंब सर्व प्रकरणे प्रलंबित पूर्ण करावी अशी विनंती केली. चर्चेत सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन सर्व मार्ग निकाली काढण्यात येईल असे स्पष्टपणे सांगितले आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. थँक्यू व्हेरी मच. लॉट ऑफ थँक्स.